UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नागपुरात महाविकास आघाडीचं आंदोलन, बीड परभणीमधील घटना आणि अमित शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध। पुण्यामध्ये शरद पवार गटही आंदोलन करणार। संसदेबाहेर काँग्रेसचं शहांविरोधात आंदोलन, निळा टी शर्ट घालून राहुल गांधींकडून निषेध। शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक। आंबेडकरांवरील माझ्या वक्तव्याचा विपर्यास, अमित शहांचं स्पष्टीकरण, तर काँग्रेसनेच अनेकदा आंबेडकर आणि संविधानाचा अपमान केल्याचा शहांचा पलटवार। सोलापुरात शहांच्या बाबासाहेबांवरील वक्तव्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन, शेतकऱ्यांचा कांदा लिलावासाठी न उतरवल्यानं शेतकऱ्यांचा रास्ता रोको। वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा, त्याचे मोबाईल रेकॉर्ड बघा, पूर्ण गणित लक्षात येईल, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। विरोधी पक्षाचे नेते आज परभणी दौऱ्यावर जाण्याची शक्यता, सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता। परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायींचं आजपासून शाहीन बागप्रमाणे धरणं आंदोलन, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा, दोषी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित, अजित पवार मात्र अनुपस्थित। मित्रपक्ष म्हणून आम्हाला संघाच्या बौद्धिकच निमंत्रण, मात्र आमची विचारधारा वेगळी असल्यानं गेलो नाही, अमोल मिटकरींकडून स्पष्ट। संघाशी लहानपणापासूनचं नातं, माझी संघाच्या शाखेतूनच सुरुवात, संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखे, संघाच्या बौद्धिक नंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कधीच संघाशी संबंध आला नाही, बाळासाहेबांचे आणि RSSचे विचार वेगळे, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर। पक्षांतर्गत नाराजीमुळेच भुजबळ मंत्रिपदापासून दूर, कारण समोर, निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काम, भुजबळांना मंत्रिपद दिल्यास राजीनामा देण्याचा नाशिकमधील आमदारांचा इशारा, सूत्रांची माहिती। शपथ घेण्याआधी फडणवीसांनी ठाकरेंना कशासाठी फोन केला, हिंमत असेल तर शिंदेंनी फडणवीसांना विचारावं, संजय राऊतांचा निशाणा। मुंबईतील बोट दुर्घटनेमधील बेपत्ता प्रवाशांसाठी पुन्हा शोध मोहीम सुरू, अपघातामध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांसह एकूण 13 जणांचा मृत्यू, आजपासून बोटनं प्रवास करणाऱ्यांना लाईफ जॅकेट देण्यास सुरुवात। दिवाळी अधिवेशनामध्ये खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धुसर, मंत्र्यांनी शपथ घेऊन 4 दिवस उलटल्यानंतरही खातेवाटप नाही। बहुमत मिळाल्यानं गांगरून गेले असतील, अंतर्गत कलहामुळे खातेवाटपाला उशीर होत असेल, प्रकाश महाजनांची टीका। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबरपर्यंत चालणार, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये निर्णय। सारथी संस्थेतर्फे मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीसाठीची यादी समोर, 5 महिन्यांच्या विलंबानंतर राज्य सरकारकडून 44 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर। एक देश एक निवडणूक विधेयकासाठी केंद्र सरकारकडून संयुक्त संसदीय समितीची स्थापना, प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदेंसह 31 सदस्यांचा समितीमध्ये सहभाग। कर्नाटकच्या कृष्णाकाठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका, कृष्णाकाठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची 5 फुटांना वाढण्यास गती। दिल्लीमध्ये 3 दिवस ऑरेंज अलर्ट, धुक्यासह प्रदूषणामध्ये वाढ, दृश्यमानता कमी झाल्यानं वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम। कोकणात गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला, रत्नागिरीमधल्या ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या, कोकणामध्ये पारा 15 अंशांच्याही खाली। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।